श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आपण अधिक मास कथा अध्याय 3 व 4 पाहणार आहोत. यामध्ये गोदानाचे महत्त्व, कैलाश ऋषींची कथा आणि 33 कोटी देव गायीच्या पोटात का लपून बसले याची कथा. त्यामुळे अधिक मासात हा अध्याय चुकवू नका. सूत महाराज अधिक महिन्यात गोपूजन, गोदर्शन या गोष्टी इतकंच किंवा त्याहून अधिक गोदानाचे महत्त्व आहे असे म्हणतात ते खरे ना? कोंडिय ऋषींनी आपली शंका विचारली. त्यावर श्रोतेवर्गाला समजावीत सूत पौराणिक म्हणाले, या अधिक महिन्यात गोदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सोनं, नाणं, जड जमीन, जुमला, पैसा, अडका यांना जसं आपण धन मानतो, त्याचप्रमाणे ज्याच्याकडे जेवढ्या गायी आहेत व तेवढ्या गायींचा मालक मानला जातो. आपला कृषीप्रधान देश तर गायीला विशेष महत्त्व आहे. पूर्वी राजे राजवाडे यांच्याकडे असे गोधन हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असे. राजाकडे असलेल्या गोधनावरून त्या राजाची प्राणप्रतिष्ठा मोजली जात असे. आपल्या पोत्या पुराणातून गोमातेच्या श्रेष्ठत्वा, तिच्यावर अधिकारावरून झालेल्या रमाधुनी कथा आपल्याला माहिती आहेत. गोदान करणाऱ्या व्यक्तीला मोठे पुण्य मिळते. पण कुणाला? जो चांगली, दुभती, सात्विक, धष्टपुष्ट गायी ब्राह्मणाला किंवा याचकाला देतो त्याला. कारण दान देणे हे चांगल्या वस्तूचे असते. गरजू योग्य त्या दानाचा आदर करणाऱ्याला द्यावं. रोगी, वांझ, दूध न देणारी अशी गाय दान केली तर तिचं पुण्य कसं मिळणार? गाय देताना दुभती असावी, शांत, गरीब असावी. ती दान देताना श्रृंगार, तिच्या गळ्यात घंटा बांधलेली असावी. अशा प्रकारे गायीचे दान अधिक मासात केल्याने पुण्य मिळते. गाय ही पूजनीय, वंदनीय आहे. तिच्या पोटात 33 कोटी देवांनी निवास करतात असे म्हणतात. ते खरं ना? मग हे देव गायीच्या पोटात का आणि कशासाठी बरे राहिले हे आपल्याला मला सांगायचे आहे. लक्ष्मी मातेच्या या प्रश्नाचे उत्तर देताना भगवान विष्णू म्हणाले, देवी थांबा. आम्ही सर्व देवांना गोमातेच्या उदरात का लपून बसायला लावले याची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. फार फार वर्षापूर्वी या भूतलावर पैलव्य नावाचा एक महान ऋषी घोर तप केले. त्याच्या खडतर तपोबलाने इंद्राचे इंद्रपदही डगमगू लागले. कोणालाही त्याला आपले पद धोक्यात आले तर त्याला चालले नाही. पटकन नाही तर रुचतही नाही. मग इंद्र तरी त्याला अपवाद कसा ठरला? आपलं पद धोक्यात येत आहे हे लक्षात येताच इंद्राने एका कपटी डाव खेळला. पैलव्य ऋषींनी तपोभंग करण्यासाठी इंद्राने आपल्या काही खास अप्सरांना त्या आश्रमात पाठवलं. त्यांनी नृत्य गायन केले. पैलव्य ऋषीचा तपोभंग करण्याचा प्रयत्न केला आणि ऋषीचे ध्यान विचलित झाले. नजरेसमोर भगवंताचे सुंदर रूप दिसण्याचे झाले. ओठावरचे नावही थांबले आणि एक खडतर तपाचा भंग झाला. त्यामुळे ऋषी फार रागवले. त्यांनी त्या अप्सरांना आश्रमात येण्याचे आणि त्यांचा तपोभंग करण्याचे कारण विचारले. त्यांनी का आणि कोणाच्या सांगण्यावरून केले असंही विचारले. आधी तर त्या अप्सरा काहीच बोलत नाही. केवळ अपमानित भावनेने त्यांनी मान खाली घातल्या. पण पैलव्य ऋषींना आपल्या तपोभंगामुळे खूप राग आला होता. त्या पैलव्य ऋषींचे पाय धरत त्या अप्सरांनी आपली कृती देवेंद्राच्या आज्ञेवरून केल्याचे प्रामाणिक कबूल केले. क्षमा मागितली आणि आश्रमातून निघून गेल्या. संतप्त ऋषींनी कमंडलूमधील पाणी हातात घेतलं, दृष्टी ऊर्ध्व केली आणि आव्हान केलं, देवेंद्रा, माझ्यासमोर हजर हो. माझा तपोभंग करण्याचा तू घोर अपराध केला आहेस. त्या कृत्याचे शासन म्हणून मी तुला भस्मसात करतो असा माझ्यासमोर ये. ऋषींची ती क्रोधवाहिनी ऐकली आणि देवेंद्र घाबरला. धावत पळत ब्रह्मदेवाकडे गेला आणि प्रार्थना करू लागला, प्रभू, पैलव्य ऋषीच्या शापवाणीतून माझं रक्षण करा. मला अभय द्या. ब्रह्मदेवाने इंद्राला आपली असमर्थता सांगितली आणि मग तो सर्व
ऋषी घेऊन मला शरण आला. इंद्राचा अपराध खूप मोठा आणि अक्षम्य होता. देवेंद्राची चूक लक्षात घेऊन आणून देत त्यांची कान उघाडणी करत विष्णू म्हणाले, देवेंद्रा, अरे आपले इंद्रपद टिकवण्यासाठी तू असा किती ऋषीमुनींना आणि ब्राह्मणांना छेडणार आहेस. किती वेळा त्यांचं व्रतभंग करणार आहेस. अरे हे असं तुझं वागणं योग्य नाही. त्यामुळे तू स्वतः वेळोवेळी अडचणीत येतोस आणि त्याचबरोबर तू आम्हा सर्व देवी देवतांना ही अडचणीत आणतोस. आता एवढं बोलतो तोच देवेंद्रा खाली ये. असा ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्या मागे लपून बसू नकोस, नाहीतर मी तुझ्यासह त्यांनाही शाप देईन. पैलव्य ऋषींची ही गर्जना ऐकली आणि मीही म्हणजेच भगवान विष्णूही घाबरले. मग इंद्रासह सर्व देव महादेवांच्याकडे धाव घेतली. त्यावेळी भगवान भोलेनाथ हे रामनामाच्या अनुसंधानात मग्न होते. खरं तर त्यांनी ती भावसाधना मोडून आमच्या आधी जीवावर आलं होतं. पण अखेर न राहून आम्ही सर्वांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा जयघोष सुरू केला. थोड्या वेळातच भोलेनाथ त्यांच्या भावसाधनेतून जागे झाले. त्यांना त्रिवार वंदन करून आम्ही देवेंद्रवरील संकटाची त्यांना कल्पना दिली. देवेंद्र ऋषीचा कोप आणि शापवाणी, छे, अनर्थ, यातून आता तरी मला सुटकेचा मार्ग दिसत नाही, असे भगवान भोलेनाथ म्हणाले. आम्हा तिघांनी देवापुढे मोठे धर्मसंकट उभे राहिले. शरणागताला अभयही द्यायला हवं होतं आणि तिकडे तपस्वी ऋषी पैलव्य यांचाही अनादर करता येत नव्हता. मागेही आमच्या भक्तीचे रक्षण करत असताना मी दुर्वास ऋषींचा शाप घेतला होता. रागाने भृंग ऋषींनी माझ्या छातीवर मारलेली लाट मी मोठ्या कौतुकाने आणि विनयाने भक्तवात्सल्य छन म्हणून मी मानाने मिरवली होती. तिकडे क्रोधमय झालेला पैलव्य ऋषी आता देवेंद्र पाठोपाठ आम्हा देवदेवतांनाही शाप देण्याची आपल्या मनाची तयारी करून घेतली होती. कोणीतरी कारण नितांत गरजेचं होतं. आता हे संकट देवेंद्रपुरते नव्हते, तर सर्व देवांचे संकट झाले होते. काहीतरी मार्ग काढणं फार आवश्यक होतं. आम्ही सर्वजण त्या धर्मसंकटातून कसं वाचायचं याचा विचार करू लागलो. खूप विचार करता मला एक उपाय सुचला. मी त्यावर भगवान भोलेनाथ यांच्याशी विचार घेतला. त्यांनाही ही कल्पना पटली आणि मग आम्ही सर्व देवतांनी गोमातेला आव्हान केलं. ऋषीच्या शापवाणीपासून आमचा बचाव करण्यासाठी तिने आम्हा देवांना तिच्या पोटात जागा द्यावी आणि आमचे रक्षण करावे अशी प्रार्थना केली. गौतमी गोमाता तयार झाली. आम्ही सर्व देवी तिच्या उदरी शिरलो आणि निर्भय झालो. कारण काही झालं तरी ऋषी ब्राह्मण हे गोमातेला कधी शाप देणार नाहीत, तिच्यावर रागवणार नाहीत आणि आम्हाला पूर्णपणे खात्री होती. अखेर झाले तेच. अनेक वेळा आव्हान करून देखील देवेंद्र आणि आम्ही कुणीच देव खाली येत नाही असे पाहताच पैलव्य ऋषींचे डोळे मिटले. त्यांनी त्रिलोकज्ञानाचे ते जाणले की शापवाणीच्या भयाने आम्ही सर्व देव गोमातेच्या पोटात लपून बसलो आहोत. कितीही क्रोध आला तरी आमच्यासाठी आमच्याबरोबरच गोमातेलाही शाप देणे हे ऋषीच्या तत्वात बसत नव्हते. त्यांच्या संयमी, विवेकी आणि विचारी मनाला ते पटत नव्हते. अखेर ऋषींनी क्रोध आवरला, शापवाणी मागे घेतली, हातातील पाणी खाली टाकलं आणि हे गोमाते, माझं मन शांत कर असं म्हणत त्यांनी हात जोडले. गोमातेला त्रिवार वंदन केले आणि हे शांत होऊन आश्रमात परतले. ही कथा सांगून भगवान विष्णू लक्ष्मीला म्हणाले, देवी, अशी ही कथा. या कारणासाठी आम्ही गोमातेच्या उदरी प्रवेश केला आणि 33 कोटी देवदेवतांना आपल्या पोटी सामावून घेणारी गोमाता आदरणीय, पूजनीय झाली. त्या गोमातेचे अधिक महात्म्य
दर्शन पूजन ही कृती कर्मनित्यापेक्षाही अधिक पुण्यदायी झाली. असा हा 3ऱ्या अध्यायामध्ये गोमातेचे महत्त्व पूजन आहे. तर अध्याय 4 आपण पाहणार आहोत. तर सूत महाराज 4थ्या अध्यायामध्ये म्हणतात, आमच्या मनात एक शंका आहे. दान धर्म व्रत वैकल्पे जप करून सुद्धा मानवाचे जीवन सुख दुःख विनियोग यातना आणि क्लेश हे का भोगावे लागतात. एक जिज्ञासू प्रश्न विचारला गेला. तेव्हा सूत पौराणिक म्हणाले, आपण या जन्मी जे काही सुख दुःख भोगत असतो हे सर्व आपल्या गतजन्मामधल्या चांगल्या वाईट कर्माचे फळ असते. पेरावे तसे उगवते हा तर सृष्टीचा नियम आहे. करावं तसं भरावं हा देवांचा न्याय आहे. कर्मफळातून कोणालाही जीवमात्राला सुटका नाही. मागे जे झाले ते आपण या जन्मी भोगत असतो. आता दुसरा प्रश्न असा की या जन्मी तरी चांगलं वागायचं, चांगलं बोलायचं, पुण्यकर्म करायचं असं का. तर गतजन्माचे पाप भोगण्याची शक्ती मिळावी, निदान पुढे किंवा पुढील जन्मी तरी सुख लाभावं आणि हे जन्मजन्मीची बेडी तुटावी यासाठी काहीतरी तिघांसारखी अवस्था होते. सूत पौराणिक कथा सांगू लागले. एक प्रवासी उन्हातानातून प्रवास करत असताना एका तळ्याच्या काठी गार सावलीसाठी बसला. त्याने तळ्यातल्या पाण्याने हात पाय धुतले, जवळची शिदोरी सोडली, थोडासा आहार केला, पाणी पिला आणि विश्रांतीसाठी म्हणून झाडाच्या सावलीत विसावला. भरलेले पोट, सावली आणि सुखावणारा वारा यामुळे त्याला कधी झोप लागली ते त्यालाच कळाले नाही. तो प्रवासी ज्या झाडाखाली झोपला त्या झाडावर एक माकड काही खायला मिळतं का या आशेने झाडावरून खाली आले. त्याने इकडे तिकडे पाहिले तर त्या माकडाला प्रवाशाजवळ एक थैली दिसली. प्रवासी झोपलेला आहे, थैली भरलेली आहे. तेव्हा खाल्लेला काहीतरी खायला मिळेल या आशेने त्या झाडावर माकडाने थैली पळवली. सरसर झाडावर चढत वरची फांदी घातली. थोड्याच वेळात तो प्रवासी जागा झाला. त्याने आपली चुंबळ गोळा केली आणि घोड्यावर बसून तो पुढे प्रवासासाठी निघाला. तो प्रवासी निघून गेला आणि काही वेळातच दुसरा एक प्रवासी त्या झाडाखाली विश्रांतीसाठी येऊन थांबला. निवांतपणे डोळे मिटून भगवंतांचे चिंतन करत असताना त्या प्रवाशाला आपल्या मांडीवर काहीतरी पडले असल्याचे जाणवले. त्याचे डोळे उघडले. पाहिले तर काय, त्यात एक थैली होती. छोटी का पण काहीशी जाड. कुतूहल पोते त्याने अचानक मांडीवर येऊन पडलेली ती थैली उघडली आणि आत पाहिले तर त्या थैलीत बरेचसेच पैसे होते. देवकृपेने अचानक धनलाभ झाला. या आनंदात त्या प्रवाशाने देवाचे आभार मानले. मग त्या धनलक्ष्मीला नमस्कार केला. इकडे तिकडे नजर फिरवली. कोणी पाहत नाही ना याची खात्री होताच ती पैशाची थैली लपवून तो दुसऱ्या प्रवासासाठी पुढे निघून गेला. त्यानंतर आणखीन एक तिसरा प्रवासी त्याच झाडाखाली येऊन बसला. त्यानेही तळ्यातल्या पाण्याने हातपाय धुतले आणि भाकरी खाल्ली. मग तो बसला. कसे बसे 2-4 घास त्याने खाल्ले असतील. तो पहिला प्रवासी तिथे धावत आला. त्याने त्या भाकरी खाणाऱ्या तिसऱ्या प्रवाशाला विचारले, काय रे बाबा, तुला इथं एक थैली सापडली का. नाही बाबा, मला इथे काहीच मिळाले नाही. त्या तिसऱ्या प्रवाशाने प्रामाणिकपणे कबुली दिली. तेव्हा तो पहिला प्रवासी काहीशा रागवलेल्या स्वरात म्हणाला, हे पहा, खरं खरं सांग, तुला इथे एक थैली मिळाली ना. त्यात भरपूर पैसे होते ना. तू ती घेतलीस ना. नाही रे बाबा, मी तुझे पैसे का आणि कशासाठी घेऊ. कसली थैली, कसले पैसे, कोणी घेतले मला तर काही ठाऊक नाही. तो तिसरा प्रवासी गयावया करत म्हणाला, अरे चोरा, चोर तो चोर आणि वर शिरजोर. थांब, तू असा कबूल होणार नाहीस. असे म्हणत त्या पहिल्या प्रवाशाने त्या माणसाला जेवणावरून उठवले आणि तो त्या प्रवाशाला मारू लागला. अहो, असं का करता. मला इथे काहीच मिळालेले नाही. तुम्ही पैशाची थैली तुमची कसली, काळी की गोरी हेही मला माहीत नाही.
मी तुमची थैली घेतली नाही आणि त्यातले पैसे घेतले नाहीत. मला सोडा, मला मारू नका. तिसरा प्रवासी हात पाय पडू लागला. पण पहिल्या प्रवाशाला त्याची काही दया येईना. तो पुढे होऊन तिसऱ्या प्रवाशाचा गळा आवळू लागला. त्यावेळी मात्र देवा नारायणा धाव, मला वाचव असं म्हणून तो देवाची करुणा भाकू लागला. नेमकं त्यावेळी तिथे नारद मुनी त्याच भागातून भ्रमण करत आकाशमार्गाने चालले होते. त्यांनी तो झाडाखालचा प्रकार पाहिला. पहिला प्रवासी मारत होता, गळा आवळत होता, थैली मागत होता. पण तो तिसरा निरपराध प्रवासी गयावया करत होता. तो खरं सांगत होता, तरीही तो पहिला प्रवासी मात्र त्याच्यावर संशय घेऊ आणि त्या चोर ठरवून त्याला शिक्षा करत होता. तो बिचारा मात्र देवाची करुणा भाकत होता, धावा करत होता, नारायणाचे नावाने डोह फोडत होता. तरीही देव मात्र कधी धावून येत नव्हते. हा सर्व प्रकार पाहून तिसऱ्या प्रवाशाला निरपराधाची ओळख नारद मुनींनी त्याची दया आली. नारद सरळ वैकुंठात गेले. भगवान विष्णूंना प्रार्थना करत म्हणाले, प्रभू, एक भक्त तुमच्या नावाने डोह फोडत आहे. तुमची मदत मागतोय. वाचवा वाचवा अशी तुम्हाला विनंतीही करतोय. तरी तुम्ही असे शांत कसे? तुम्ही त्याला वाचवायला का धावत नाही? तेव्हा नारायण म्हणले, नारदा, तुला काय वाटतं? मला त्याची हाक ऐकू आली नाही. आता तर तो खरं अपराधी नाही, पण खरं आहे. तरी पण त्याच्यावर चोरीचा, खोटं बोलण्याचा आळ येतोय. याला कारण आहे त्याच्या पूर्वजन्मीचं कर्म. तो आपल्या गतजन्माच्या कर्माचं फळ भोगतोय. जे होतंय ते होणारच, त्यात काहीच बदल करू शकत नाही. नारदा, हा सारा खेळ तिन्ही प्रवाशांच्या पूर्वकर्माचा खेळ आहे. त्यामुळे एकाला धनाचा विनियोग, दुसऱ्याला अचानक धनलाभ, तर तिसऱ्याला निरपराध असूनही शिक्षा भोगावी लागत आहे. हे त्याचं पूर्वकर्म आहे, प्रारब्ध आहे. त्याला मी काहीही करू शकत नाही. पूर्वकर्माच्या फळानुसार जीव कसा बाजूला राहू शकत नाही हे सांगताना नारायण म्हणाले, नारदा, हे तिघे प्रवासी पूर्वजन्मी ऋणोक्त, धनोक आणि जमीनदार होते. आता जो निरपराध असून मार खातोय तो मागच्या जन्मी कर्जदार आहे. ज्याला अचानक धनलाभ झाला तो दुसरा प्रवासी मागील जन्मी सावकार आहे आणि पहिला प्रवासी हा त्या व्यवहारातील जमीनदार आहे. तिसरा प्रवासी म्हणजे कर्जदार. याने कर्ज घेतले, फेडले नाही म्हणून त्याला आता मार खावा लागला. दुसरा प्रवासी सावकार, त्याला अचानक धनलाभाच्या रूपाने आलेले धन परत मिळाले. पण कोणाकडून? तर अनेक वर्ष मेहनत करून पैसे जमा केलेल्या त्या पहिल्या प्रवाशाकडून, म्हणजे कर्जदाराच्या जमीनदाराकडून. अशी ही कर्माची फळाची कथा आहे. इथल्या शिक्षा, धनलाभ आणि धनविनियोग या गोष्टी त्याच्या पूर्वकर्माने कारणीभूत आहेत. तेव्हा हे सारं असंच होणार. कुणाच्याही कर्मात देव काही किंवा दैव काही, कोणालाही कसलाही बदल करता येत नाही. हे नारदा, दुसरी गोष्ट अशी आहे की हे तिघे गतजन्मी ब्राह्मण होते. प्रभू, समजलं. तुम्हाला काय म्हणायचं आहे ते ब्राह्मणाने दुसऱ्याला धन देऊन आणि सावकारी करून व्याजाची आशा धरू नये. दुसऱ्याकडून कर्ज करून घेऊ नये. दोघांच्या व्यवहारात उगाच मोठेपणा मिरवायला जमिनीहून राहू नये. हे समजायचं ते प्रभू आपल्याला. नारद म्हणाले, होय, ते समजायचे आहे. ब्राह्मण हा सदाचारी, संतुष्ट आणि समाधानी हवा. जशी ब्राह्मणांना दान दिले तर दुसऱ्याचे खरे पुण्य लाभते. यासाठी दात्याने दान करण्यापूर्वी ज्याला दान द्यावे तो खरे दान घेण्यास पात्र आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. दानात अन्नदान, वस्त्रदान, गोदान, भूदान इत्यादी गोष्टी येत असल्या तरी अन्नदानासारखे दुसरे श्रेष्ठ दान नाही, हेही विसरून चालणार नाही. अशा प्रकारे अध्याय 4 मध्ये जसे कर्म करावे तसे फळ भोगावे हे सांगण्यात आलेले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ अधिक मासाचे महात्म्य कथासार आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.